गुड मॉर्निंग गायस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो गायस, आज आहे गणेश चतुर्थी. मग आता मला जायचं आहे मित्रांच्या घरी, आमंत्रण केले. मग जातो त्यांच्या घरी आणि तुम्हाला दाखवतो त्यांचा डेकोरेशन आणि बाप्पा. आणि तुम्ही यो ब्लॉग एंडिंगपर्यंत बघा गायस. A few moments later. सो आता तुम्ही बघू शकता, मी शुभ्रतच्या घरी आलो आहे. हे डेकोरेशन आहे आणि बाप्पा. 1 hour later. यानी मला आमंत्रण दिलंय घरा ये. घरा आलं तर याने कपडे पण नाही घातले. भाऊ काय करतोय? इस्त्री चालू आहे अजून इस्त्री चालू आहे. A few minutes later. तुम्ही बघू शकता दुपारचे 4 वाजताय आणि आता मला माझ्या स्कूलच्या मित्राचा फोन आलता. बरं, आमच्या घरा गणपती आहे, ये आणि जरा पाया पडून जा. मग आता त्याच्या घरात चाललोय, युगांना घेऊन चाललोय गाईस. युगान बोल रे काहीतरी. काय बोलू, तर आज पहिला दिवस आहे गणपतीचा. पुढचे 10 दिवस कसे निघून जातील ते समजणार पण नाही. पण बघू, आताचे दिवस आहे, एन्जॉय वगैरे करून घ्या. कारण की कॉलेज विलेज चालू झाल्यानंतर तर बोसता काही नाही भेटणार. अरे वरून आम्हाला गाईस एकच दिवस सुट्टी आहे, आजची दिवसच सुट्टी आहे. त्यांना तरी सुट्टी आहे, कॉलेजला जावं लागेल. कारण की तो आमचा प्रिन्सिपल आहे ना, एवढा हे आहे ना, आता एवढी केस वाढलेत ना, ते पण नाही चालत. माझी नशीब ती केस बसतात अशी करू. पट्ट काय त्याचं काय काय समजत नाही मला. सो गाईस, आता मी जातो माझ्या मित्राचे घरा आणि तुम्हाला जाऊन ते दाखवतो डेकोरेशन आणि बाप्पा. A few moments later. तो तुम्ही आता बघू शकता, मी माझ्या स्कूलच्या मित्राच्या घरा आलतो. मस्त आता पाय. आणि भाऊ, ब्लॉग कसा आहे आपला? काय बोलतो भाई, एकदम मजेत आहे ब्लॉग तर. भाई थँक्यू भाई, थँक्यू. भाई सगळ्याचा दिवाना झाला विषय. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. भाई थँक्यू सो मच फॉर आमंत्रण दिला तुझ्या घरा. आणि चल, तो आता तुम्ही बघू शकता, आता आम्ही माझे मित्राचे घरा जाऊन आलो. आता आम्ही चाललो फोटोशूटला. 3-4 क्लिक करू आणि तुम्हाला मी नंतर अजून जाईल इंस्टाग्रामवर दिसेल. इंस्टाग्रामवर दिसेल. तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो पण करा. आणि एक A few moments later. फोटोशूट झालाय. आता 3-4 क्लिक काय नाही झालं, यांनी स्वतःच काढून घेतलं आणि माझं एक पण नीट नाही काढला. कसं आहे माहितीये भाई, याचा 100 फोटो जरी काढला ना तरी बोलतो माझा फोटो भारी नाही आला. आता याच्यात माझी काय चुकी आहे? यानी माझे काढले 10-15 फोटो, त्यात मला 5-6 फोटो चांगले वाटले आणि मी टाकीन ते स्टोरीला. आणि याचे मी किती 100 पण काढले ना, बोलेल काय फोटो काढलाय, चांगला नाही, म्हणून मी याचा फोटो नाही काढत आहे. चला, मी आता पुढे जातो मित्राच्या इथं आणि तुम्हाला दाखवतो. शकता हेतवीला आणि बाबूला एकदम फुल ड्रेसिंग बिसिंग मारून. तर गाईज, हा आमच्या अभिदादाचा दुकान आहे, शॉप आहे. हा ट्वाइलाइट आहे, मॅन्सवेअर. खूप चांगले चांगले कपडे असतात. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. तुम्ही टी शर्ट, हा शर्ट आहे, ऑल साईज आहे, ऑल साईज ML XL अजून XXL. बघू शकता, प्रिंट बघू शकता. आमचा ओनर दादा अभिषेक जोशी दादा. अभिषेक जोशी, मिस्टर क्रिकेटर. बॅटिंग जर तुम्ही बघितलीच असेल, तुम्ही युट्यूबवर बघताच, तर याचा शॉप पण बघून घ्या. स्वस्तात मस्त आहे, मस्त कपडे असतात. पॅन्ट वगैरे तुम्ही बघू शकता. पॅन्ट बघू शकता, फॉर्मल आहे. आर्मानी नाव काय गाईज, तुम्ही brand लाकोस्टेची टी शर्ट पण भेटेल तुम्हाला. या गाईस, एकदम बर्बेरीची पण भेटेल, जाराची पण भेटेल. या तुम्ही शॉपला व्हिजिट करा. हा, या गाईस, तुम्ही या इथं. युगांचं नाव घ्या, 10% ऑफ घ्या. 10% माझं नाव घ्या, कारण की ही माझी डार्लिंग आहे. सर गाईस, तुम्ही नक्कीच आपल्या दादाच्या शॉपला व्हिजिट करा. एक नंबर कपडे आहेत आणि आपल्या भावाचं नाव घ्या, 10% ऑफ भेटेल इथं. 1 hour later. सो गाईस, आता तुम्ही बघू शकता, मी चाललोय शुभ्राच्या घरा आरतीसाठी. तिथं जाऊन आरती अटेंड करतो आणि तुम्हाला दाखवतो.
तुम्ही बघत राहा. A few moments later. शुभ्रच्या घरा आलता, तिथं आम्हाला भेटलाय. आता एक एक नंबर फोटो काढलाय त्यांनी. आता तू पोस्ट नाही पोस्ट करशील ना, पोस्ट करल. तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर गाईस तुम्ही बघू शकता आम्ही आलोय चिमूच्या घरा पाया पडून झालोय. 1 hour later. सो गाईस आता रात्रीचे 11:40 होत आहे टाइम आणि आता मी गाईस चाललो शुभ्राच्या घरा. आत्ता येच नाईट आउट मारू आणि आज जागरण तिथंच करू आणि मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. A few minutes later. बघू शकता आता आम्ही चाललोय बलदेव अंकलकडे आईस्क्रीम खायला. घरी काय खाशील, आईस्क्रीम का फालदा? आईस्क्रीम आईस्क्रीम आम्ही स्पॉन्सर विशाल आहे. नाही काही स्पॉन्सर नाही. स्पॉन्सर तर हे पण तर गाईस आता तुम्ही बघू शकता 2 मॅग्नम घेतले. आता मॅग्नम खातो. 1 hour later. सो गाईस आता तुम्ही बघू शकता रात्रीचे 4 वाजता आहे आणि आता मी चाललोय अण्णाकडं नाश्ता आणायला. नाश्ता आणतो आणि तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही बघत राहा. सो गाईस आता तुम्ही बघू शकता रात्रीचे 4:30 होत आहे टाईम आणि काय भावासला भूक लागले. भाव घे भात आहे आणि सांबारची चटणी, खोबऱ्याची चटणी. ताव मारत आहे डायरेक्ट. घरी आरामात घे. हाय भात अजून जांबू क्रॉकले. काय बोलतंय? जांबू क्रॉकले. वडा मागू का 500चा? कमी पडतील. 4 दिवसाचा उपास. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भाऊच्या व्लॉगमध्ये असेच राहा आणि त्याला पुढे न्या. थँक्यू भाई, थँक्यू सो मच. सो गाईस आता रात्रीचे 5:30 होता टाईम आणि गाईस आजचा व्लॉग एवढाच होता. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय गाईस, गुड नाईट.